आज आपण बनवणार आहोत शिळ्या चपातीचा चिवडा। काही जण याला फोडणीची चपाती तर काही जण चपातीचा चुरमा असंही म्हणतात। त्यासाठी इथे मी काल रात्रीच्या उरलेल्या 3 शिळ्या चपात्या घेतल्या आहेत। चपात्यांचे आपल्याला अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे तुकडे मिक्सरमध्ये घालून बारीकसर दळून घ्यायचे आहेत। मग फोडणीसाठी एका पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, 1 ते 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि 1 कांदा बारीक चिरून घालायचा आहे। कांदा परतला की यामध्ये अर्धा टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटोही मऊसूत होईपर्यंत परतायचा। त्यानंतर यामध्ये हळद, लाल तिखट घालायचं आहे। मसाले एकजीव करून झाल्यानंतर आपण जो चपातीचा चुरमा केलेला आहे तो घालायचा। सर्व छान एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची आणि मग 2 ते 3 वेळा पाण्याचा हापका मारून घ्यायचा, जेणेकरून चपाती जास्त कडक व्हायला नको। आणि मग तळलेले शेंगदाणे घालून सर्व छान एकजीव करून पातेल्यावर झाकण ठेवायचे आणि 2 मिनिटे वाफ काढायची। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। आपला मस्त चटपटीत असा चपातीचा चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे। हा चिवडा आपण टिफिनमध्येही देऊ शकतो आणि नाश्त्यासाठी तर अगदी उत्तम असा पर्याय आहे। खूप छान बनतो। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा।